Pipare sir and एका बाजूने विराल नायर सर and अजित मात्रे सर ही त्रिमूर्तीची जोडी सुरेख पंचांची भूमिका सातत्याने आपण पाहतात या विभागामध्ये. थँक्यू. तर या संजयची गरज साहेब आपण यायचं आहे. सलग दुसरा सामनावीर पुरस्कार 10 धावा देऊन 2 गडी बाद केले होते आणि 8 चेंडूमध्ये 10 धावांची खेळी केली. तर विक्रमजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय हा सामनावीर पुरस्कार प्रदान करताना संजय गरज ठरतोय बॅक टू बॅक दुसरा सामनावीर पुरस्काराचा मानकरी. राही फायटर माकणे या संघाला 2 सामने आणि 2 विजय मिळवून देणार सिंहाचा वाटा उचलणारा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. संजय गरज पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुढील सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक असेल, कारण सामना चालू आहे त्यामुळे जास्त काही विचारत नाही. आणि कमी बोलणारा आणि काहीतरी करून दाखवणारा खेळाडू म्हणून संजय गरजची ओळख निर्माण झालेली आहे. तर बेस्ट ऑफ लक दुसऱ्या सामन्यासाठी असेल. जाऊया ऑनगोईंग मॅच कडे, जिथे आमचे 2 साथी समालोचक नितीनजी पाटील सर आणि अक्षयजी पांडव सर उपस्थित आहेत. धन्यवाद. सध्या मॅच कडे जाऊया. एक चांगला मुकाबला प्रेक्षकांना इथे पाहायला मिळेल. APL आगरी प्रीमियर लीगला आपण सर्वजण एन्जॉय करतोय. तानसा किंग मैदानाच्या आतमध्ये आहे डॉन किलर बिरवाडीच्या विपक्षामध्ये. तानसा किंग कडनं सलामीची जोडी विश्वास पाटील आणि आदित्य मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. विश्वास पाटील डावाची सुरुवात गौरव खिणीच्या विपक्षामध्ये. पहिलाच बॉल अगदी खाली राहिला, ज्याला जमिनीलगत खेळलं, एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलं. डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात धाव फलकाचा श्री गणेशा तो आपल्याला या बॉलवर पाहायला मिळाला. ऑफ दी मार्क गौरव किणी एक्सपिरियन्स असलेला खेळाडू आहे, एक लढवय्या खेळाडू आहे किंवा गेम प्लॅनिंग जो खेळाडू सातत्यानं करताना आपल्याला पाहायला मिळतो तो गौरव किणी. अगदी क्रिस गेलचा जर्सी नंबर त्याच्या पाठीवर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र लोअर फुलटॉस बनवून खेळलाय, इनफिल्डच्या वरनं उडवलाय. धावा मिळतील या बॉलवर. 1 रन ला इथे डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे. चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन विकेट. धावांची भूक ही तुमच्या मनामध्ये असली पाहिजे आणि ती धावांची भूक इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. गौरवच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिले तर हात खुलले गेलेत आणि त्यावर धावसंख्या 3 आहे. यावेळेस मात्र चांगला फटका पॉइंट डोक्यावरनं उडवलाय. बॉल स्वीपर कव्हर कडे चाललाय आणि स्वीपर कव्हर मधनं बॉल सीमा रेषा पार फरार होईल, चौकारामध्ये जाईल. 4 ही धावसंख्या धावफलकावर वाढली. आई सत्वाची बहडोली गावाला, आई सत्वाची बहडोली गावाला, या जांभूळ गावाला आदिपंती तो. थँक्यू. बहाडोली गावची ग्रामदेवता सतुबाई मातेला वंदन असेल. तर खूपच छान पद्धतीचं हे गाणं आपल्याला ऐकायला मिळालं. तर अप्रतिम चेंडू आपल्याला बघायला मिळाला होता. मागच्या चेंडूवर चौकार आला होता. यावेळेला आपण बघतोय मधल्या यष्टीचा चेंडू होता. नारायण वजे पुढे सरसावला, चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलंय तोपर्यंत 1 धाव. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचतोय 8 या धावसंख्येवर. चांगली फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विश्वास पाटील आणि आदित्य असे 2 खेळाडू. पार्टनर बदलला यावेळेस. याआधी ओपन करण्याकरता एक वेगळा खेळाडू सोबतीनं होता. यावेळेस जर आपण पाहिलं तर एक आदित्यला ते ओपन करण्याकरता साथीने घेऊन आलेत. विश्वास पाटील जुना जाणते खेळाडू आहेत, ते कंटिन्यू आहेत ओपन करण्यामध्ये. चांगला खेळ इथे मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल, कारण या आधीच्या मॅच मध्ये तानसा किंगचा जर आपण विचार केला तर एक चांगली टोटल उभी करताना पराभवाची चव त्यांना दाखवावी लागली होती. दोघांची सुद्धा गुणांची पाटी कोरी आहे. इथे विश्वास बघा, विश्वास भरलेला हा फटका होता आणि चौकार जातोय, 1 बाउंड चौकार जातोय. चांगला स्ट्रोक होता. इथे पुढे खेळवण्याचा प्रयत्न होता आणि पुढे खेळवण्याचा प्रयत्न असताना तिथे चेंडूवरची नजर ती अखेरच्या क्षणापर्यंत कायम होती. त्यानंतर हलकासा शफल झाले आणि एक चांगला स्ट्रोक तिथे प्ले केला. खाली क्षेत्र होतं कारण 38 सर्कलची पाबंदी आहे, त्यामुळे जस्ट शॉट 1 बाउन्स ओव्हर द रोप गेला. बॉल चौकारामध्ये कन्वर्ट झाला 4च्या मदतीने. हे बघा तुम्हाला पुन्हा एकदा दाखवलं जात आहे. गौरव यावेळेस पुढे टाकण्याचा प्रयत्न होता आणि पुढे टाकण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा होतो ना त्यावेळी 50% वेळा बॉल ओव्हरपिच होतो आणि अगदी तेच झालं. यावेळेस पुढे टाकण्याचा प्रयत्न ज्यामध्ये ओव्हरपिच झाला आणि त्याचाच फायदा मिळाला विश्वास यांना. एक चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधनं आलाय. पुन्हा एकदा गौरव आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर विश्वास पाटील. यावेळीचा बॉल चांगला आहे. या बॉल बद्दल बोलायला नक्की आवडेल. हा बॉल आहे ना, हा लालच पैदा करणारा बॉल आहे.
फलंदाजाला सुरुवातीला असं वाटतं की फुलटॉस येतो की काय, मात्र अखेरच्या क्षणी तो खाली ट्रिप होतो आणि तो फलंदाजाला तिथे द्विधा मनस्थितीमध्ये घेऊन जातो आणि द्विधा मनस्थिती ही फलंदाजी करता केव्हाही धोकादायक असते. अगदी तो चांगला गुणवत्तापूर्ण बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. विश्वासचं सुद्धा एक खासियत आहे की आतापर्यंत जेवढे पर्व झालेत ना आगरी प्रीमियर लीगचे, त्या प्रत्येक पर्वामध्ये तो खेळपट्टीवर जर बसला नाही तर तो खेळूच शकत नाही. आता सुद्धा त्याने तेच केलंय. एक तरी असा फटका असतो की तो झोपून पण मारतो कधी कधी. खूप वेळा तो सराव करत असेल त्या चेंडूचा. म्हणजे बैठा स्ट्रोक त्यांचा फेवरेट स्ट्रोक आहे. 12 धावा स्कोर कार्डवर लागतायत. निश्चित ट्रेंडिंग आहे सध्या विकेटच्या मध्ये येणं. आपण 2-3 दिवसाआधी पप्पू तोडकर कडनं काही फटके पाहिले. विकेटवर झोपून त्यांना फटका खेळला होता. ते ट्रेंड आहे ज्यानुसार फटकेबाजी करण्याचा. मात्र याकरता तुम्हाला खूप सारी प्रॅक्टिस करावी लागते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता नारायण वजे एक तेज तर्रार वेगवान गोलंदाज जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. बघूया नारायण वजे या मॅच मध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. इथे मात्र बॅटची कडा, बॉल बिटवीन द गॅप चाललाय. गल्लीच्या जवळपासनं चेंडू मागे जात असताना जोपर्यंत त्याला उचललं, रिटर्न केलं. इथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय, ज्या एकच्या मदतीनं धावफलक ती जाऊन डाऊनच्या मदतीनं जाऊन पोचते 14 या आकड्यावर. या स्पर्धेत आतापर्यंत 166 चौकार आणि 89 षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. 1.14 रन्स. स्वप्नील डॉन तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय, विकेट कीपर च्या भूमिकेमध्ये आहेत नारायण वजे. यावेळेस मात्र चांगला फटका नारायण वजेच्या विपक्षामध्ये. त्याच्या गोलंदाजीच्या वेगाचा वापर करत असताना बॉलला यावेळेस फाईन लेगच्या डोक्यावरनं उडवलंय आणि पाठवलंय त्याला सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट केलंय. रन्स मिळतील 4. थँक्यू. या चौकारांशी टीम जाऊन पोहोचले. सध्या टीमची टोटल जमले सुरेख 18 धावा स्कोर कार्ड. स्विच चिट करण्याचा प्रयत्न केला, काही आवश्यकता नाहीये कारण आधीच्या चेंडूवर एक चौकार आला, त्यानंतर हा स्विच चिट करण्याचा प्रयत्न केलाय. इथे डॉट बॉल आलाय. निश्चित यावरचा फटका जर बॅट मध्ये आला असता तर रन्स मिळाले असते कारण क्षेत्र खाली होतं. तो विचार केला होता कारण शॉर्ट फॉर्मॅटचं क्रिकेट आहे ज्यामध्ये या पद्धतीचे फटके आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतात. पुढचा बॉल नारायण वजे ऑफस्टंपवर ठेवलं, तिकडनं बाहेर नेण्याचा प्रयत्न. पंच दोन्ही हात समांतर रेषेत आणतायत, इशारा करतात. इथे वाईटचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 19 या आकड्यावर. 19 धावा धावफलकावर 1.3 षटकांचा खेळ झालाय. कुणाल गरत यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या, त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. 19 धावा धावफलकावर. पुढचा बॉल यावेळेस स्वप्नील डॉन यांच्या हाताला दुखापत करून गेलाय बॉल. आज दुखापतीचा दिवस आहे की काय स्वप्नील डॉन यांच्या करता ते आपल्याला पाहायला मिळत आहे. झेल होता इथे. एक यूट्यूबला कमेंट आले की डॉन को हराना मुश्किल ही नामुमकिन है, 11 टीम के कॅप्टन डॉन के पीछे पडे है. संदीप पाटीलने ही कमेंट केली होती, परंतु इथे स्वप्नील पाटील थोडीशी चुकी करतात. हाताला दुखापत करून काही होणार नाही, तुम्हाला झेल पकडावे लागतील. इथे झेल निसटलाय. विकेट किपिंग करणं तेवढं सोपं नसतं आणि तिथे तो झेल निसटताना पाहायला मिळतोय. यावेळेस चुकीचा फटका, बॉल हवेत आणि यावेळेस चुकी नाही. यावेळेस एक चांगला कॅच कॅरी केला जाईल. माघारी परतवले गेले विश्वास पाटील यांना. इथे इम्प्रोवायझिंग स्ट्रोकचा अक्षरशः भडीमार पाहायला मिळाला आणि अति इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याच्या नादात ही विकेट बहाल झाली आहे. विश्वास पाटील तंबूच्या आसराला परत. सफाले शहराने नाव गाजतई नाव कोणाचा, हे सफाले शहराने नाव गाजतई नाव कोणाचा. थँक्यू डीजे, थँक्यू. बघा सिली पॉइंटला मनीष गावड उभे आहेत आणि कॅमेऱ्याने टिपला आहे त्यांना. काही जबरदस्त गोलंदाजी केली होती. बहाडोलीमध्ये जो आग्री प्रीमियर लीगचं पर्व झालं होतं, 5वं पर्व, त्या 5व्या पर्वामध्ये
नारायण वजेबद्दल सर बोलायचं झालं तर मुख्यमंत्री चषक खेळण्यासाठी तब्बल बारामतीला गेला होता हा खेळाडू आणि त्या संघामध्ये निवड झाली होती आणि तेव्हापासून त्याने मागे वळून बघितलं नाही. आपल्या खेळामध्ये नेहमी सुधारणा करत गेलाय नारायण वजे. नाही, निश्चित नारायण वजेला मी खूप वेळा चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलंय. ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून ईश्वरपुरीच्या चांदीपच्या मैदानावर जी स्पर्धा झाली तिथे या खेळाडूनं जी गुणवत्ता दाखवली ना ती अगदीच अप्रतिम होती. आणि त्यानंतर हा खेळाडू चर्चेला येताना आपल्याला पाहायला मिळाला जो नारायण वजे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 22-22 या आकड्यावर. 1 विकेटच्या पतनानंतर 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्तीला आलाय. चांगली धावगती आहे. 11च्या रन रेटनं सध्या रन्स धावफलकावर जोडल्या जात आहेत. विश्वास पाटील ज्यांना माघारी परतवले गेले. आदित्य जो मैदानामध्ये आहे. काही पक्षी आपल्या घराकडे जात असताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत कारण संध्याकाळची वेळ आपल्या घराकडे जाताना हे पक्षी तुम्हाला पाहायला मिळत आहेत कारण सूर्यास्ताच्या आधी आपल्या घरी पोहोचावं ही ओढ त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्याच ओढीनं ते आपल्या घराकडे जात असताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 5वा दिवस उद्याचा आहे. GT11 माकणे आणि विहा 11 भामटपाडा हे 2 संघ एकमेकांसमोर उभे राहतील पहिल्या सामन्यामध्ये. तर दोन्ही संघांना नम्र विनंती असेल की ही सूचना लक्षात ठेवा. तुम्हाला 9:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. इथे फॉर्म घेऊन जाऊन 9:45 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म फिलअप करायचे आहेत आणि 10 वाजता एक्झॅक्टली सामन्याला सुरुवात होईल असं आम्हाला मॅनेजमेंटने सांगितलेलं आहे. तर ही सूचना लक्षात ठेवायची आहे. GT11 माकणे आणि विहा 11 भामटपाडा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज गौरव किनी एक एक्सपिरियन्स खेळाडू. यावेळेस फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षकाला बीट करेल. 1 बाउन्स न निघून जाईल सीमा रेषा पार. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं गेलेला हा दर्जेदार स्ट्रोक. चौकार 4. थँक्यू. सहर्ष स्वागत. सुरेख अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला आदित्यच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चेंडूला रोखलं जाईल का? सुरेख अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय परंतु चेंडूला रोखू शकला नाही. या प्रयत्न मात्र चांगले केले होते अक्षय सर. सुरेख निश्चित चांगले प्रयत्न होते. आपल्या जीवाच्या आकांतानं प्रयत्न करणं काय असतं ते तिथे क्षेत्ररक्षकाने दाखवण्याचा प्रयत्न केला. बघा अप्रतिम. योगेश पाटील बहाडोलीचा हा खेळाडू आहे आणि अगदी चांगले एफर्ट लावले. शेवटी तुम्हाला यश मिळेल अपयश मिळेल ते माहित नाही मात्र तुमचे 100% तुम्ही मैदानाच्या आतनं देण्याचा प्रयत्न नेहमी केला पाहिजे आणि त्यामुळेच तुम्ही यशस्वी होता कारण प्रयत्न करण्याची सवय तुम्हाला यशाकडे नेते. भाडोली प्रीमियर लीग मध्ये त्याच्या अंडरमध्ये खेळलोय मी. खूप मेहनत घेतोय खेळाडू योगेश पाटील. बाबू नावाने परिचित आहे भाडोली गावामध्ये. चांगले एफर्ट होते. 2 बॅक टू बॅक बाउंड्री झाल्यात गौरव किणीच्या विपक्षामध्ये. गौरव यावेळी सफल झाला. चांगला फटका फाईन लेगच्या डोक्यावर खेळलाय. बॅक टू बॅक तिसरा बॉल सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. चौकारामध्ये कन्वर्ट होईल. 4. थँक्यू. बॅक टू बॅक 3 चौकार पाहायला मिळतात आदित्यच्या बॅट मध्ये. थोडासा चेंडू आपण पाहिला तर थोडासा पुढे कुठेतरी टाकला होता त्याचाच फायदा उठवला गेला आणि शफल होऊन फाईन लेग मात्र क्लिअर केलं गेलंय. बॅक टू बॅक 3 चौकार आदित्यच्या बॅट मधून. इथे जर आपण पाहिलं तर बॅट हातातनं सुटली होती. हा फटका खेळताना बॅट एका हातातनं सुटली होती आणि तरीही बॉल बॅटवर आला. मात्र क्षेत्र जे निवडलं होतं ना ते क्षेत्र योग्य होतं त्यामुळे निसटलेल्या बॅटनंही बॉल फाईन लेग मध्ये गेला. यावेळेस सलग चौथ्यांदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न आहे. बॉल सीमारेषेचा वेध घेतोय आणि निघून जाईल. सलग चौथ्यांदा सीमारेषा पार. बॅक टू बॅक चौथी बाउंड्री इथे आली आहे गौरव किणीच्या विपक्षामध्ये. अडचणीमध्ये आहे गौरव किणी. स्ट्रगल मध्ये आहे. व्हेरिएशन्स करतोय मात्र त्या व्हेरिएशनच्या विरोधात आक्रमकता सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या अग्री प्रीमियर लीगच्या इतिहासात लगातार 6 चेंडू 6 षटकार. 6 चेंडू मध्ये
6 चेंडू निर्धाव टाकण्याचा मान मिळवलेला आहे गोलंदाजाने, परंतु 6 चेंडू 6 चौकार अजून आले नाहीत आणि उर्वरित 2 चेंडूवर 2 चौकार आले तर हा विक्रम सुद्धा आज आगरी प्रीमियर लीग मध्ये होताना आपल्याला बघायला मिळेल. गौरव एक चांगला गोलंदाज आहे गौरव, मात्र सध्या थोडासा स्ट्रगल मध्ये आपल्याला मैदानातला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका हवेमध्ये, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आणि तिथे कृपेश आहे एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याची स्वतःची एक वेगळी ओळख त्यानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये निर्माण केली आहे. त्यानं टिपलाय एक चांगला कॅच, विकेट मिळाली खेळाडू बाद. .38 38 धावा दाफलकावर आहेत. 2 विकेटचं पतन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय. 4 सलगचे चौकार गौरव किनीच्या विपक्षामध्ये खेचले गेले होते. स्वतःवर थोडासा संयम तिथे राखायला हवा होता, मात्र लालच बुरी बला आहे असं म्हटलं जातं ना, त्या लालचेने ही विकेट घेतली. माघारी परतवलं बॅटरला खेळाडू बाद. आज खूप चांगला फ्लिक आपल्याला पाहायला मिळाला. उभ्या उभ्यानं हा फ्लिक तिथे आपल्याला पाहायला मिळाला आणि 2 रन्स त्यावर आल्या. मनोज सर, आज खऱ्या अर्थाने असं वाटतंय की आगरी प्रीमियर लीग सुरू आहे, कारण आज आगरी पूर्ण गाणी आज दिवसभर आगरी वाजतायत. स्पर्धा आगरी प्रीमियर लीग आहे तर आगरी गाणी ही जवळजवळ 70 ते 80% वाजली पाहिजेत. आणि आज खरोखर आम्ही धन्यवाद देतोय डीजे ऑपरेटरला की खूप छान पद्धतीने सॉन्ग सिलेक्शन आपलं आहे. धावसंख्या आपण बघतोय 3 षटकांचा खेळ झालाय आणि 40 धावा धावफलकावर. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. आई सत्वाची बहाडोली गावाला, आई सत्वाची बहाडोली गावाला, या जांभूळ गावाला आधी बंदितो मी दिला माझ्या सत्वाई देवीला, आधी बंदितो मी दिला. ज्या बद्दल तुम्ही मगाशी सांगितलं ना मनोज सर की या विभागात डीजे, मी खरंच मानतो की सफाला विभाग जो आहे या सफाळ्यापासून टेंबी खोडाव्यापर्यंत जेवढ्या स्पर्धा होतात ना तिथे डीजेच्या बाबतीत कधीही व्यत्यय नसतो. प्रत्येक वेळी खूप चांगलं काम इथले सर्वच डीजे जे सातत्यानं वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये करताना पाहायला मिळतात. कारण मॉनिटरची सुविधा ही समालोचकाकरता अत्यावश्यक असते, खूप महत्त्वाचे असते. फीडबॅक हा त्याला भेटला पाहिजे आणि ते इथे प्रत्येक वेळी मिळतं. त्यामुळे जेही डीजेचं काम करतात त्या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा नारायण वझे. फुलाल्यांचा चेंडू होता, यावेळेस उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक डीप वरनं पुढे येतोय, तत्वर चांगलं क्षेत्ररक्षण होईल, सिंगल येईल. या सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. 41 धावा. आपण उल्लेख केला आगरी प्रीमियर लीग आहे आणि आगरीच गाणी जास्त वाजली पाहिजेत. त्यासाठी एक खरोखर मी म्हणेन प्रत्येक दिव्यात एकच वाद, मी आगरी आणि आगरी माझी जात, असे केंद्र आपण पाहू शकतात. गर्व आहे आम्हाला आगरी असल्याचा, गर्वच नाही तर खरोखर माज आहे आणि तो माज दिसतोय आज या मैदानामध्ये. काय आगरी खेळाडू खेळतात. यावेळेला सुरेख फटका, चेंडूला पाठवलं एक रुपेश पाटील. या गोट्याकडे चेंडू गेल्यानंतर झेल सुटणं मुश्किलच आहे खरोखरच, कारण हा वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन APL हिस्ट्री. या आगरी प्रीमियर लीगच्या इतिहासात यासारखा बेस्ट फिल्डर मी बघितलेला नाही. प्राजक्ता माळी मॅडम यांच्या शुभ हस्ते याला बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. अक्षय सर, निश्चित मी खूप वेळा पाहतो गोट्या जो सातत्यानं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पारितोषिकावर आपलं नाव कोरताना पाहायला मिळतो. यावेळेचा फटका तिथे जर आपण पाहिला तर आत येणारा बॉल होता, ज्याला थोडंसं खोदून काढण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर तिथे गोट्या होता. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये एक चांगला कॅच त्यानं कॅरी केला. वेगवेगळ्या स्टाईल आहेत झेल घेण्याच्या आणि त्यापैकी जी ऑस्ट्रेलियन स्टाईल आहे त्यानं यावेळेस झेल गोट्यानं तिथे कंप्लीट केला. एक चांगला कॅच आपल्याला त्याच्याकडनं पाहायला मिळाला. आता थोडासा रिलॅक्स, थोडंसं रिलीफ
मैदानाच्या आतमध्ये डॉन किलर बिरवाडीला मिळालंय असं म्हणायला हरकत नाही, कारण ज्या पद्धतीनं आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये सुरू होती तिथे डॉन किलर बिरवाडी बॅकफुटला गेला होता. मात्र आता थोडंसं बरोबरीला येण्याची संधी त्यांना इथे जरूर मिळाली आहे. पुढचा बॉल नारायण वजे. अक्षय मैदानाच्या आतमध्ये इथून सुरेख गोलंदाजी, गतीमध्ये बीट होतोय अक्षय. अक्षयकडे सुद्धा क्षमता आहे, चांगले फटके अक्षयच्या बॅटमध्ये सुद्धा आहेत. कारण सरपाडा प्रीमियर लीग झाली होती तेव्हा त्याने 2 वर्षी ऑरेंज कॅप आणि प्लेअर ऑफ द सिरीज हा अवॉर्ड मिळवला होता. तर तोच अक्षय मैदानाच्या आतमध्ये आहे. सरपाड्याचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय, परंतु इथे नारायण वजीच्या गतीमध्ये बीट होताना आपल्याला बघायला मिळतोय. सुरेख फटका आहे, चेंडूला पाठवलंय बॅकवर्ड पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये मत क्षेत्ररक्षण होईल, चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत 2 धावा. या 2 धावा अक्षयला मात्र फायदेशीर ठरू शकतात. एक आत्मविश्वास वाढला असेल या फटक्यावर, कारण नारायण वजे विरुद्ध या पद्धतीचा फटका खेळणं खरोखरच एका चांगल्या फलंदाजाची लक्षणं आहेत ही, आणि तेच काम करताना अक्षय आपल्याला बघायला मिळतो. परंतु नारायणचं कौतुक करावं लागेल. आता 4 चेंडू मागे अवघ्या 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. एक महत्वाचा विकेटची बाद केलाय. तर सेट बॅटर होते त्यांना पॅव्हलिनच्या आश्रयाला पाठवलं गेलंय. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केलाय, निर्धाव चेंडू हाताळतोय. एक सुरेख अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते नारायण वजेच्या माध्यमातून. 5 चेंडू मागे अवघ्या 3 धावा खर्च करतोय आतापर्यंत, 1 विकेट प्राप्त केलाय. तर आदरणीय विनयजी किनी साहेब तेंबोडे गावातून हे बिलॉंग करतात आणि तेंबोड्याचं अनमोल रत्न म्हणून ओळखले जातात. तेंबोडे गावातून विनयजी किनी साहेब यांच्याकडून या अग्री प्रीमियर लीग साठी रोख रक्कम रुपये 5,000 आलेले आहेत. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी, त्यांच्या प्रवासासाठी आम्ही आमच्या अग्री प्रीमियर लीगच्या कमिटीकडून खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. थँक्यू सो मच सर. असंच प्रेम आमच्यावर राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धावसंख्या 43 3 गड्यांच्या मोबदल्यात 3.45 झालेत, माफ करा. 4 षटकांचा खेळ एकंदरीत पूर्ण होतोय. निश्चित 4 ओव्हरचा खेळ झालाय, ज्यामध्ये 45 धावा धाफलकावर आहेत. 11च्या जवळपासची सरासरी आपल्याला धाफलकावर पाहायला मिळते. रुपेशजी पाटील इथे आमच्या समालोचक कक्षामध्ये आहेत आणि या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून जे आयोजकाच्या भूमिकेमध्ये आमच्या सोबत आहेत. आणि आम्ही जसा सकाळी उल्लेख केला ना की पूर्वीच्या काळी चिठ्ठी टपालानं यायची, मात्र आम्हाला रोज सकाळी एक चिठ्ठी त्यांच्याकडनं मिळते आणि ती चिठ्ठी आम्हाला दुपारी खूप महत्त्वाची असते, कारण त्या चिठ्ठीशिवाय दुपारचं जे सत्र आहे ते योग्यतेने जात नाही. बरोबर आहे अक्षय सर, अगदी बरोबर बोललात तुम्ही. आणि कमिटी मेंबर सुद्धा भरपूर आहेत. म्हणजे माझ्या कानावर असं आलं की 27 जणांचं हे मंडळ आहे, ही कार्यकारिणी मंडळ आहे, परंतु इथे आपल्याला बघायला मिळतात फक्त एक हाताच्या बोटावर मोजण्यासारखे 5 ते 6 सदस्य नेहमीच इथे हजर असतात. त्यात आपण बघतोय आदरणीय देवानंदजी वजे साहेब सकाळच्या सत्रापासून इथे उपस्थित आहेत. अध्यक्ष साहेब आहेत, त्याच्यानंतर किशोरजी वजे साहेब असतील, योगीजी तरे साहेब असतील, विशाल पाटील असतील, विक्रमजी गरज साहेब असतील, त्याच्यानंतर आपण संदीपजी पाटील साहेबांना बघतोय, प्रशांतजी किणी साहेबांना बघतोय आणि रुपेशजी पाटील साहेब हे खजिनदार आहेत आणि ते आपल्याला आपली पेट पूजा करतात. कल्पेश कुडू साहेब असतील, संजय किणी साहेब असतील, तर या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यांनी विनोद पाटील सरपाडा हे सुद्धा असतील, आगरी माज हवाज हे ते सातत्याने बोलत असतात. आणि योगेश पाटील येतोय गोलंदाजी मार्कवर. सतत 4 वर्ष अध्यक्षपद सांभाळणं आणि नुसतं सांभाळायचं नाही तर सगळ्यांना घेऊन पुढे जाणं हे सोपं काम नसते आणि ते काम आदरणीय देवानंदजी वजे साहेबांच्या हातून आपल्याला इथे सातत्याने घडताना बघायला मिळतंय. निश्चित बघा तुम्ही तोंडामध्ये देवा नाव घ्या, त्यामध्ये किती वजन आहे, किती पॉवर आहे. असंच ते नाव नाहीये, या वजनात नावातच पॉवर आहे देवा. अगदी त्या पॉवर नावामध्ये आणि तसंच काम ही त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. हे नाव घेताना एक वेगळा दरारा निर्माण होतो. तुम्ही देवा नाव नॉर्मली घ्या, त्याच्यामध्ये एक वेगळा दरारा आहे. काही नावं असतात ज्यामध्ये दरारा निर्माण होतो, अगदी तसं हे नाव आहे. अगदी बरोबर बोललात. आणि सतत 7 वर्ष प्रमोद सरांसोबत समालोचन केलंय, त्यांच्याकडून खूप काही शिकलोय. परंतु पहिलंच वर्ष तुमच्यासोबत आम्ही समालोचन करतोय आणि तुमच्याकडून पण आम्हाला भरपूर शिकायला मिळालं, त्याबद्दल सुद्धा आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. बघा 4 अँगलने आपल्याला इथे ऑन स्क्रीन आपल्याला हा सामना बघतोय आपण विश नेटवर्कच्या माध्यमातून, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. योगेश पाटील पुढचा बॉल यावेळेस मात्र फुल टॉस बनवून खेळलाय. बॉल हवेत आहे, मात्र कुठलाही खेळाडू तिथे 38 सर्कलच्या नजीक नाही. त्याचा फायदा दुसऱ्या रन करता इथे पलटलेत आणि 2 धावा सुखरूपतेनं पळून पूर्ण केल्यात. मोहित मडवी या डावामधला एक महत्वाचा खेळाडू ठरू शकतो जो सध्या मैदानाच्या आतमध्ये
मोहितला काहीतरी चांगलं करावं लागेल. करावं लागेल सगळ्यांना मोहितला फलंदाजी करून, कारण मागच्या वर्षी मोहित ज्या टचमध्ये होता त्या टचमधून मात्र त्याने आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये दाखल केलं होतं. तर या वेळेला मोहितला काहीतरी करून दाखवावं लागेल. सध्या संघ थोडासा अडचणीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. पहिला सामना गमावल्यानंतर योगेश रमेश तरे टेंबोडे या स्पर्धेचे सचिव आहेत आगरी प्रीमियर लीगचे, यांच्याकडून 10,000 रुपये रोख आलेले आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा देतोय की असंच प्रेम आगरी प्रीमियर लीगवर राहू द्या, कारण तुमच्या याच सहकार्यामुळे ही स्पर्धा एवढ्या यशस्वी थराला जाऊन पोहोचलेली आहे. 48 धावा आहेत. 3 विकेटच्या पतनानंतर 4.2 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. योगेश पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर, मोहित मडवी आणि अक्षय पाटील ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. अक्षय पाटीलला इथे स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आहे. आज कित्येक प्रेक्षकांच्या नजरा त्याच्याकडे आहेत. मैदानावरचे तर आहेतच, मात्र विश नेटवर्कच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक ही आज त्याची इनिंग पाहतायत. यावेळेस मात्र फटका तेवढासा प्रॉपर नाहीये, त्यामुळे माघारी परतावं लागेल. गोट्याचा या मॅच मधला तिसरा कॅच, विकेट येते, खेळाडूला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. थँक्यू सुरेख. अक्षय सर, आपण पाहू शकता 3 ओव्हरमध्ये 40 धावा झाल्या होत्या. त्यानंतर मागच्या 9 चेंडूमध्ये फक्त 8 धावा आल्यात आणि 1 ते 2 विकेट्स महत्वाचे प्राप्त केल्यात. चांगलं कमबॅक केलंय डॉन किलर बिरवाडे टीमनं. निश्चित चांगलं कमबॅक आहे. आणि आपण गोट्याच्या 3 झेल बद्दल बोललो तर याआधी मला वाटतं यंगस्टर टेंबोडे संघाचा शुभम पाटील ज्यानं एका मॅच मध्ये 3 कॅच घेतले होते, हा दुसरा खेळाडू या स्पर्धेतला गोट्या ज्यानं आतापर्यंत एका मॅच मध्ये 3 झेल टिपलेले आहेत. चांगल्या फिल्डिंग करता ओळखलं जातं आणि चांगल्या पद्धतीची कामगिरी करतोय. आणि एक क्षेत्ररक्षक म्हणून ऍज अ विकेट किपर तुमच्याकडे झेल खूप सारे येतात, मात्र क्षेत्ररक्षक म्हणून एक चांगली कामगिरी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. योगेश पाटील पुन्हा एकदा, यावेळेस मात्र हा बॉल ऑफस्टंपवर पडला, तिथनं अतिरिक्त बाहेर राहिला. विरल नायर आमच्याशी जोडले गेले, इशारा आला त्यांच्या माध्यमातून वाईटचा. तिथे स्वप्नील डॉन विकेटच्या मागणं अगदी योग्य मार्गदर्शन करताना गोलंदाज झाला. हे सांगणं गरजेचं आहे आपल्या खेळाडूला की आपल्याकडनं चुकी झाली आहे ती एक्सेप्ट केलीच पाहिजे. आणि यावेळेस तो वाईड आहे हे दर्शवलं त्यांनी गोलंदाजाला की हा वाईडच आहे, हा ऑफस्टंपच्या बाहेर पडला. ही कामगिरी केली पाहिजे. ऍज अ संघ मालक, ऍज अ विकेट किपर चांगली कामगिरी करतायत. यावेळेस अपील पाहायला मिळाली, मात्र गोलंदाजाची चुकी आहे त्यामुळे पंच ब्लाइंड होते. लेग बायचा इशारा आला इथे, मात्र गोलंदाज चेंडू टाकल्यानंतर आपल्याला विकेट पासून बाहेर निघावं लागतं. आपण जर विकेटच्या आत आलात तर मग डिसिजन आपल्या विरोधात जातात आणि तेच पाहायला मिळालं, कारण गोलंदाजानं पंचांना ब्लाइंड केलं आणि त्यामुळे इथे लेग बायच्या स्वरूपानं रन्स मिळाला. 50 धावा आहेत. 50 कम्स अप. 4 विकेटच्या पतनानंतर 4.4 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर इथनं 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या 8 बॉल मध्ये आक्रमकता काय ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल लोवर फुल टॉस उडवला हवेत. क्षेत्ररक्षक नारायण वझे तिथे चुकी करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. बघा, क्षेत्ररक्षणाचा दर्जा तो खूप महत्वाचा असतो. इथे मोहित मडवी सारखा खेळाडू, यानंतर एक षटक बाकी आहे, तो जर बहरला 2 जरी षटकार त्याच्या बॅटमधनं आले ना तरी 70 धावा इथनं दाखल करावं लागतील. इथे चुकी होते. नारायण वझे आयकॉन खेळाडू आहे आणि आयकॉन खेळाडूकडून ही खूप मोठी चुकी झाली, कारण योगेशने 4 चेंडूमध्ये 4 धावा दिल्या होत्या आणि आपलं काम केलं होतं. मोहितला जर योगेशने माघारी धाडलं असतं तर या 60च्या खाली धावा राहू शकल्या असत्या, परंतु इथून जर मोहित 1-2 मोठे फटके खेळतोय तर 70+ धावा होऊ शकतात. निश्चित 70+चाच विचार आहे इथे डोक्यामध्ये. यावेळेस मात्र समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात बॉलला खेळलाय नारायण वझे. त्या बॉलवर येत असताना पाहायला मिळालाय. यावेळेस जोपर्यंत बॉलला उचलला, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं, दोघांमधलं जे कॉलिंग आहे त्यामध्ये गडबड आपल्याला पाहायला मिळाली. हा ना आणि अखेर एकच धावावर समाधान मानावं लागलं. हे हा ना
ते विकेट करता कारणीभूत असतं. मी नेहमी म्हणतो ना की हा ना यामध्ये जे लखनौचे नवाब होते त्यांची ट्रेन निघून गेली होती आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये विकेट निघून जाते. अगदी ते चित्र होतंय. मात्र तिथे जे आपण रोडने जाताना वाचतो ना मनोज सर, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, अगदी तो मनाचा उत्तम ब्रेक तिथे लावला आणि एकच धाव्यावर समाधान मानावं लागलं. योगेश पाटीलने चांगली गोलंदाजी केली, फक्त 6 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केलाय. काय चांगली गोलंदाजी. 5वं षटक सुद्धा हाणामारीचं षटक असतं आणि या षटकामध्ये फक्त 6 धावा, खरोखर कौतुकास्पद कामगिरी. आता शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये स्वप्नील गावड आणि मोहित मडवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 52 धावा ऑन द बोर्ड आहेत. अजून इथून 6 चेंडूमध्ये कमीत कमी 15 धावा आल्या तरी सुद्धा फायटिंग टोटल उभी राहू शकते, कारण मोहित मडवीकडे चांगले गोलंदाज आहेत. एका बाजूने डॉन किलर बिरवाडी सुद्धा संघ हरलेला आहे पहिला सामना, आणि मोहित मडवी यांचा तांसा किंग हा संघ सुद्धा सामना हरलेला आहे. त्यामुळे प्रेशर दोघांवर असेल. मनीष गावड येत आहेत, ते सोमवारपासून आपल्याला ऑन स्क्रीन बघायला मिळतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज मनीष गावड. यावेळेस मात्र हा बॉल अगदी योग्य तऱ्हेने खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक येतोय वेगानं धावत आणि तिथे जोपर्यंत त्यांना बॉलला उचललं 2 रन तिथे इझिली कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेकरताचा प्रयत्न आणि इथे जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्राइक इन कडे विकेट आली. या माघारी परतावं लागेल आणि इथे जर आपण पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस केली गेली. चांगला स्ट्रोक खेळल्यानंतर विकेट सॅक्रिफाईस होणं निव्वळ मोहित करता केलंय आणि जर मोहित करता चांगला स्ट्रोक खेळल्यानंतर विकेट सॅक्रिफाईस केली तर मग मोहित कडनं ज्या आशा अपेक्षा आहेत त्या इथे निश्चित वाढल्यात. आशा अपेक्षा वाढल्यात सुद्धा आणि मोहितला ती कामगिरी करावीच लागेल, कारण तुम्ही स्वप्नील गावडला बाद केलंय. स्वप्नील गावड हा सुद्धा भरवशाचा फलंदाज आहे. जर तुम्ही स्वतःकडे स्ट्राईक ठेवले, या चेंडूवर जर मोहित मडवी बाद होतोय तर मात्र तेलही गेलं आणि तुपही गेलं असं म्हणायची वेळ येईल. आणि इथून मोहित मडवीला उर्वरित 5 चेंडू आहेत आणि त्या 5 चेंडूंवर मोठे फटके मारावेच लागतील, कारण स्ट्राईक त्याने आपल्याकडे ठेवलंय आणि एका चांगल्या बॅटरला, म्हणजे जो आधीच्या सामन्यामध्ये सलामीला आला होता स्वप्नील गावड, त्याला बाद केलं इथे. निश्चित शेवटच्या ओव्हरमध्ये विकेट सॅक्रिफाईस करायला भाग पाडले. विकेट सॅक्रिफाईस टेनिस बॉल क्रिकेट मधलं हे सातत्याचं चित्र आहे. काही विभागामध्ये या पद्धतीच्या विकेट सॅक्रिफाईसला परमिशन नसते, दोन्ही बाजूने धावावं लागतं. मात्र आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये किंवा अन्य विभागांमध्ये हे विकेट सॅक्रिफाईस चालतं. भिवंडीमध्ये गेले तर त्याला बॅन आहे, ते करू दिलं जात नाही. अगदी वेगवेगळ्या विभागांमध्ये तशा पद्धतीनं नियम आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. जशी आपण म्हणतो ना की प्रत्येक 20 ते 25 किलोमीटर नंतर भाषा बदलते, तसं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही प्रत्येक 50 किलोमीटर नंतर थोडासा वेगळा 1-2 नियम तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. भाषाही तशीच आहे ना, भाषा प्रत्येक 25 किलोमीटर मध्ये बदलते. चारी कॅमेराचे व्ह्यूज सध्या तुम्ही मैदानात पाहताय आणि त्याच व्ह्यूज मधनं हा दर्जेदार स्ट्रोक पहा. बॉल गेलाय लॉंगनच्या डोक्यावरनं दूर सीमा रेषा पार. मोहित मडवीचा संदीप ब्रँडचा ब्रँडेड षटकार 6. बघा, यासाठीच अट्टास केला होता. स्वप्नील गावडला का बाद केलं होतं त्याचं हे जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. परंतु एका बाजूने एक्सपिरियन्स गोलंदाज मनीष गावड आहे, ज्याने पहिल्या चेंडूवर विकेट, तदनंतर डॉट, षटकार आणि आता पुन्हा डॉट. काय कमालीची गोलंदाजी, चांगली गोलंदाजी करतोय, कमबॅक करणारी गोलंदाजी करतोय किंवा एक अँगल क्रिएट करतोय जिथे रिस्कही असते आणि फायदाही असतो. अगदी तो अँगल क्रिएट करणारा बॉल. यावेळी चांगला कट शॉट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं खेळलाय. बॉल वेगानं चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डिंगचे एफर्ट लाजवाब तिथे पाहायला मिळाले. 2 धावा घेतल्या, तिसऱ्या धावेकरता वेगानं आले. 3 रन्स तिथे कंप्लीट झालेल्या पाहायला मिळाल्या आणि चांगली विकेट किपिंग आणि त्यानंतर एक चांगला रिटर्न तिथे आपल्याला पाहायला मिळाला. स्वप्नील डॉन चांगली फिल्डिंगचे एफर्ट मैदानाच्या आतमध्ये लावत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 63. 2 बॉल शिल्लक आहेत. 1 षटकार इथे गरजेचा आहे 70+ मध्ये जाण्याकरता. काय तो एक चांगला स्ट्रोक इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अप्रतिमतेने स्पर्धा घटत असताना आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार खेळ या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला सर्व आगरी बांधवांचा मैदानात पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉलर हेड, सेफ झोन ज्याला म्हणतात,
अगदी तिथे हा फटका सजवला आणि 2 धावा तिथे आपल्याला पाहायला मिळाल्या. बॉलर्स बॅक खेळला गेला होता. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. धावसंख्या जर आपण पाहिली तर 65 धावा धावफलकावर आहेत. आदित्य डॉट आहे, षटकारानंतर डॉट आहे आणि त्यानंतर 3 आणि त्यानंतर 2. ओके, तर षटक संपलेला आहे आणि स्कोरिंग 6 षटकांच्या समाप्तीखेर 65 धावा. आदित्यच्या बॅट मधून सरपाड्याचा हा एक अपकमिंग यंग टॅलेंट आहे आणि त्याच्याकडून या 2 धावा येतात. षटक संपले. मनीष गावड यांच्या या षटकामध्ये 13 धावा आल्यात. 6 षटकांचा खेळ होतोय. 65 धावा धावफलकावर विजयासाठी 66 धावांचं लक्ष असेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा अग्री प्रीमियर लीग 2025. निश्चित एक अप्रतिम पर्व घटत असताना आपण पाहतोय आणि इथे आपण सत्कार सन्मानाकडे जाणार आहोत. आजच्या दिवसात आपल्या सोबत ज्यांनी समालोचनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना रिझवलं, आपल्या सर्वांचं मनोरंजन केलं, त्यांचा सन्मान नितीनजी पाटील सरांचा सन्मान आणि सत्कार आपण या मुख्य मंचावरनं करणार आहोत. मी रुपेशजी पाटील यांना विनंती करतो की आपण नितीनजी पाटील यांचा सन्मान आणि सत्कार या मंचावरनं करावा. आज या स्पर्धेला त्यांनी भेट दिली, या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी समालोचन केलं त्यांचा हा सन्मान मी देवानंद वजे साहेबांना विनंती करतो की आपण नितीनजी पाटील यांचा सन्मान या मुख्य मंचावरनं करायचा आहे. देवा भाऊ, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय. तांचा किंग, चला प्लीज आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. थोडी घाई करा प्लीज. तांचा किंग आणि डॉन किलर बिरवाडी 2 बॅटर तयार ठेवायचे आहेत. लगेच 1-2 मिनिटाच्या आतमध्ये आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. विजयासाठी 66 धावांचं लक्ष आहे 36 चेंडूमध्ये. आजच्या दिवसामध्ये आम्हाला सुरेख साथ लाभली. आदरणीय नितीनजी पाटील साहेब इथे उपस्थित होते. बरेच वेळा आम्ही एकत्र समालोचन केलंय. खूप प्रेम मिळालं त्यांच्याकडून सुद्धा. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आमच्या समालोचन क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतात. तसेच पहिल्या दिवसापासून अक्षयजी पांडव सर आमच्या सोबत जोडले गेलेत. लगातार 7 पर्व प्रमोद शेडगे सरांसोबत आम्ही काढली, परंतु यावेळेला रॉकी ग्रुप आणि अग्री प्रीमियर लीगची स्पर्धा एकाच वेळी असल्या कारणाने रॉकी ग्रुपला त्यांनी आधीच तारीख घेतली होती. त्यानंतर अक्षय पांडव सर आम्हाला 7 दिवस लाभले. पहिल्या दिवसामध्ये मनीष पाटील, प्रमोद शेडगे, त्यानंतर आपण बघितलं मंथन घरत, दुसऱ्या दिवसामध्ये आदेश पाटील, कालच्या दिवसामध्ये उत्कर्ष पाटील, आजच्या दिवसामध्ये नितीन पाटील. म्हणजे प्रत्येक दिवसामध्ये पाटील नावाला थोडंसं प्राधान्य दिलं गेलं इथे. उद्याच्या दिवसामध्ये रुपेश पाटील सर आम्हाला दर्शवतील कोण आहेत. तसेच धन्यवाद असेल पूर्ण आयोजक टीम, देवानंदजी वजे साहेब, संजयजी पाटील साहेब, तदनंतर दिनेश साहेब अँड रुपेशजी पाटील साहेब, आपला मनपूर्वक आभार. मला आज समालोचन करण्याची संधी दिली. पूर्ण आयोजक टीमचे आभार असतील. चला, मॅचला होईल सुरुवात. 66 धावांचं टार्गेट जरूर ठेवलं गेलं. एकंदरीत आपण पाहू शकताय दोन्ही बॅटर्स मंद मंद पावलाने मैदानाच्या आतमध्ये जातात. दोन्ही आमच्या ऑफिशियल पंच विराल नायर सर आणि आशुतोष विब्बारी सर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहायला मिळतात. 36 चेंडू आणि 66 पाठलाग असेल. दोन्ही संघ आपण पाहिले तर दोन्ही संघ एक सामने पराभूत झाल्यात. या मॅच मध्ये जिंकण्याचा प्रयत्न दोन्ही संघाकडनं असेल. 2 गुणांची बढत आपल्या खात्यामध्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न दोन्ही संघाकडनं होईल.
36 चेंडू 66चा पाठलाग असेल. दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. जबरदस्त आयोजन नियोजन असणारी स्पर्धा आपण पाहू शकतायत. सातत्यानं ही स्पर्धा मी युट्यूबवर पाहत होतो. मागच्या जेव्हा इथे स्पर्धा झाली होती तेव्हा मीही 3 ते 4 ओव्हर्सचं समालोचन केलं होतं, परंतु यंदा माझा अहोभाग्य की मला एक समालोचन करण्यासाठी पूर्ण दिवस ज्या आयोजकांना दिला आणि त्यात खास करून रुपेजी पाटील साहेबांचे मी आभार मानेन. त्यांच्या माध्यमातून आज संधी प्राप्त झाली, त्यांचे मनपूर्वक आभार असेल. मॅचला होते सुरुवात. एका बाजूने विशाल, दुसऱ्या बाजूने असेल वैभव पाटील अशी जोडी. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल सचिन पाटील. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला होईल सुरुवात. सचिन पाटील अर्थातच काका या टोपण नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी प्राप्त केले टेनिस क्रिकेट मध्ये आपण पाहू शकतात. 36 चेंडू आणि 66चा पाठलाग असेल. संध्याकाळचं सत्र असेल एकंदरीत आपण पाहू शकतायत. उद्याच्या दिवसात 9:30ला रिपोर्टिंग असेल. 9:45 वाजता फॉर्म फिलअप करून 10 वाजता अगदी पहिला चेंडू हाताळला जाईल. आज थोड्याशा उशिराने आपण सामने चालू केले, परंतु उद्याच्या दिवसात सकाळी 10 वाजता पहिला चेंडू हाताळला जाईल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. पहिला बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. कव्हर मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डायरेक्ट फेकी करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. इथे एक धाव तर परिपूर्ण होते. 2 धावा अगदी पाहता पाहता पूर्ण केल्या. चांगली सुरुवात पाहायला मिळते दोन्ही बॅटर्स कडनं. मनोज सर, खरोखरच सुरेख सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवर 2 धावा येताना सचिन काका या गोलंदाजा विरुद्ध मात्र प्रहार केला जातोय, कारण हा गोलंदाज सुद्धा एक डाव्या हाताचा गोलंदाज आहे आणि फलंदाजाची डोकेदुखी नेहमीच ठरतोय हा गोलंदाज. कारण विकेट टेकर गोलंदाज म्हणून उमरोळी संघाकडून सातत्याने चांगली कामगिरी करताना आपण सचिन काकाला बघतोय. इथे पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे वैभवच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर 2 चेंडूंचा खेळ होतोय आणि 3 धावा होतात. विशाल घरत हा सुद्धा एक खानिवड्याचा सुपरस्टार खेळाडू आहे आणि त्याच्यामध्ये क्षमता आहे. खानिवडे प्रीमियर लीगला गेलो होतो तेव्हा काय जबरदस्त आणि अफलातून फलंदाजी केली होती विशालने. म्हणजे आक्रमक जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. 66चा पाठलाग केला होता. आतापर्यंत 2 चेंडूची समाप्ती झाली. टीमची टोटल धाव मध्ये 3 या अंकावर. पुन्हा एकदा सचिन पाटील अर्थातच काका गोल मार्कवर सज्ज होतोय. फुलटॉस बॉल आहे. यावेळेस फक्त दिशा दिली गेली. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा तर अंकित केल्या जात आहेत आणि या दुहेरीने टीम जाऊन पोहोचेल 5 या अंकावर. चांगलं क्षेत्ररक्षण आदित्यच्या माध्यमातून आपण बघतोय. दोन्ही संघांना मात्र विजयाची ओढ असेल, कारण गुणतालिकेत अजूनपर्यंत पाठी कोरी आहे. एक सामना हरलेले आहेत, त्यामुळे विजय दोघांसाठी खूप महत्वाचा आहे. सचिन काका बॉलिंग मार्कवर. गोलंदाज तयार. अवडीला सुरेख गोलंदाजी आपल्याला होताना बघायला मिळते. सचिन कडून डायरेक्ट फेकी. फलंदाज विशाल घरतला माघारी धाडलं असतं. इथे ही चूक खूप महागात ठरली असती डॉन किलर बिरवाडीसाठी, परंतु इथे मात्र एक धाव येते. धावसंख्या आपण बघितली तर 6 धावा. सुरेख अप्रतिम क्षेत्ररक्षण वारंवार पाहायला मिळते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरही झाला होता, तदनंतर आताही झाला होता. जर डायरेक्ट हिट होतोय तर खतरे की घंटी नक्कीच होती. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज गोल मार्कवर सज्ज होतोय सचिन. स्लोवर 1 चेंडू. यावेळेस डॉट बॉल येतोय. सुरेख अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक आहे आणि सुरेख हात खुलण्याची संधी देत नाहीये. मनोज सर, यष्टीरक्षकाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. दीपेश फ्लाइंग टू फ्लाइंग असा रोजचा प्रवास आणि संडेचा दिवस, सुट्टीचा दिवस मौज मजा करण्यामध्ये जातोय. मग प्रॅक्टिस कधी करतात तरी सुद्धा एवढं चांगलं दर्जेदार यष्टीरक्षण होते दीपेश कडून. अप्रतिम. पुन्हा एकदा सचिन काका. एलिव्हेशन बनवलं होतं. लॉंग लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू वाईड यॉर्कर हाताळला जातोय सचिन कडून आणि चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होताना पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर केवळ 6 धावा येतात. चांगली गोलंदाजी करताना सचिन आपल्याला बघायला मिळतोय. 20 नेटवर्कच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह बघतायत आणि या लाईव्ह प्रेक्षेपणाचा आनंद घेणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं आणि आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जे श्रोते जोडले गेलेत, उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा असंच प्रेम आमच्यावर राहू द्या. सकाळच्या सत्रापासून आपण 20 नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेला लाईव्ह बघा. घर बसल्या ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करा आणि 10,000 जर सबस्क्रायबर झाले या आग्री प्रीमियर लीगच्या पिरियड मध्ये तर मात्र एक लकी ड्रॉ काढला जाईल आणि ज्या श्रोत्याचं नाव लकी ड्रॉ कुपन मध्ये येईल त्याला ऑक्ले कंपनीचा एक गॉगल आणि विश स्पोर्टच्या माध्यमातून एक जर्सी देण्यात येईल, असं आम्हाला विश्वास पाटील 20 नेटवर्कचे प्रोप्रायटर
यांच्याकडून सूचित करण्यात आलेलं आहे, त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. 6 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर. आता येणारे 30 चेंडू आणि 60 धाब्यांची आवश्यकता असेल. रोहिदास किणी गोलंदाज मार्कवर सज्ज होतात. या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण पाहू शकतात विश नेटवर्क्स आज चॅनल घर बसल्या या मॅचचा आनंद घेत आहेत. अग्री प्रीमियर लीग 2025चा हा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतायत. आज सलग 4था दिवस या स्पर्धेचा. अंतिम दिवस 12 जानेवारीचा दिवस असेल. टीमची टोटल 6 या अंकावर जाऊन पोहोचले. गोलंदाज पुन्हा एकदा रोहिदास किणी सज्ज होतोय. एक अष्टपैलू खेळाडू पिंटू वजे साखरेवरून इथे उपस्थित झालाय, त्यांचं करूया आपण शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू पडतोय रोहिदास किनीच्या हातामधून आणि हा चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी करतोय. 66 धावांचं जर आव्हान असेल तर या आव्हानाचा पाठलाग करताना तुमची सुरुवात खूप छान झालेली आहे. यावेळेस सुरेख पण बाउन्स क्षेत्ररक्षण होते. 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या जात आहेत. तिसरी धावेचाही प्रयत्न केला जातो. एका धावाने धावत सुटल्या आहेत, परंतु चांगले नकार आला. चांगली कॉलिंग जरूर पाहायला मिळते. 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 8 या अंकावर. GT 11 माकणे आणि विहा 11 भामटपाडा. GT 11 माकणे आणि विहा 11 भामटपाडा उद्या सकाळी 9:30 वाजता मैदानावर हजर राहायचं आहे, हे लक्षात ठेवा. 9:15 वाजता तुम्ही फॉर्म फिलअप करायचे आहेत आणि 10:55 टॉस होईल आणि 11 वाजता सामन्याला सुरुवात होईल, हे लक्षात ठेवा. यावेळेला कट केलेला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर ऑफ द विकेट. काय जबरदस्त फटक्याची नोंद केली जाते इथे, निवड केली जाते. चेंडू सीमारेषा पार. हा येतोय आग्री प्रीमियर लीग चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. तर बघा उद्या 5वा दिवस GT 11 माकणे आणि विहा 11 भामटपाडा दोन्ही संघांनी इथे 9:30 वाजता हजर राहायचं आहे. 9:45 तुम्हाला रिपोर्टिंग करायचे आहे आणि एक्झॅक्टली 10 वाजता सामन्याला सुरुवात होईल, हे दोन्ही संघांनी लक्षात ठेवायचं आहे, असं आम्हाला कमिटीकडून सूचित करण्यात आले. 4 नंतर धावसंख्या आपण बघितली तर 12 धावा. 3 चेंडूंचा खेळ होते. 9 चेंडूमध्ये 12 धावा. 66 धावांचा पाठलाग करताना स्थिती आपण बघते डॉन किलर बिरवाडी संघाची सुस्थितीमध्ये आहे, कारण सध्याच्या स्थितीला गडी बाद झालेला नाही. पुन्हा एकदा मिस पाऊलची आठवण करून देणारा हा शॉट. आणि त्याच पद्धतीने जेव्हा श्रीसंतने झेल घेतला होता त्या श्रीशांत सारखाच झेल इथे अक्षयच्या माध्यमातून आपण बघतोय आणि त्याच पद्धतीचा झेल इथे कंप्लीट केला जातोय. गडी बाद होतोय. पहिला हादरा बसतोय. कारण आगरी प्रीमियर 18 गावचा आगरी. थँक्यू. माकणे गावचे सुपुत्र जयेश पाटील यांच्या सुमधुर आवाजामध्ये हे गीत आपण ऐकतोय आणि राजू पाटील लिखित हे गीत आहे. राजू पाटील बहाडोली यांनी या गीताची रचना, सुंदर अशी रचना केलेली आहे आणि जयेश पाटील यांच्या सुमधुर आवाजामध्ये आपण हे गीत ऐकतोय. या दोघांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. तर 12 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय. आशिष पाटील येतोय. सरपाड्याचा हा एक स्टार खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये 2 उत्तुंग षटकार बॅक टू बॅक त्याच्या बॅट मधून आले होते आणि त्याची पुनरावृत्ती ते होते की झेलबाद होतोय. फलंदाज होतोय बाद. आशिष पाटील याच्या खेळीला लागतोय. पूर्ण विराम. डॉन किलर बिरवाडीच्या डगआउट मध्ये पूर्णपणे शांतता पसरलेली आहे. स्वप्नील पाटील मैदानात येतील तोपर्यंत आपण जाऊया डीजे कडे. चर्चा ही चालू झाली. माकणे सफाळे मध्ये सुंदर नूतन नगरी. क्रिकेट खेळतो माझा पालघर वसईतील 18 गावचा आगरी. सोन्या
कडाडला आता APL हा धडकला. ऑन हॅट्रिक असेल रविदास किणी. मैदानच्या आतमध्ये डॉन ची एंट्री झाली, परंतु डॉन सारखी कामगिरी करावी लागेल. स्वप्नील मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय. एकंदर आपण पाहू शकता जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते रविदास किणी. www.com खोलेल का? सध्या 2 W आपण पाहायला मिळतात, आणखीन एक W याच्यात येईल का? परंतु समोर आहे डॉन. रोहिदास किनीला 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. डॉनला पहिल्या चेंडूवर बाद केलं तर, आणि हे 500 रुपये मिळतील का हा प्रश्न थोडा वेळ अनुत्तरित होता, परंतु इथे मात्र याचं उत्तर आलंय की नाही. हे 500 रुपये मिळाले नाही. आणि डॉन बद्दल बोलायचं झालं तर मैदानाच्या आतमध्ये असू द्या नाही तर मैदानाच्या बाहेर डॉन सारखाच राहतो. परंतु इथे संधी आली होती रोहिदास किनीकडे डॉनचा किलर करण्याची संधी होती, डॉन किलर, परंतु इथे 2 धावा ऍड झाल्यात आणि टीमला सध्या पोहोचवलंय 14. कुठेतरी पिछाडीवर आहे टीम. आपल्याला पाहायला मिळते डॉन किलर बिरवाडी. इकडनं गिअर चेंज करावा लागेल. 24 चेंडू आणि विजयासाठी 52 धावा. देऊया एक PKDJ संधी. चालत नाही कुणी केलेला अति, त्याच्या पुढे ते चालत नाही कुणी केलेला अति. असं खेळाडू असतील किती ना त्यांना स्वप्नील पाटीलची भीती. असं खेळाडू असतील किती ना. क्यू डीजे थँक्यू. 24 चेंडू आणि विजयासाठी 52 धावांचं लक्ष. चला तांसा किंग प्लीज क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तांसाकीन संघाला माझी नम्र विनंती असेल, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. सुरेख अप्रतिम आयोजन नियोजन आपण पाहू शकताय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. याचा आगरी समाज कुठेतरी वाचनामध्ये आलं होतं की आगरी समाजमध्ये यदुवंशी जो मात्र श्रीकृष्ण जेव्हा मथुरेहून द्वारकेला जेव्हा गेले ना तेव्हा तोच समाज त्यांच्या समवेत होता असं एकंदरीत कुठेतरी वाचनात आलं होतं. त्यानंतर ते त्याच मथुरेमध्ये आपण पाहिलं. त्यानंतर त्याने तिथेच मात्र मिठागर म्हणजे मीठ पिकवण्याचं कार्य केलं. त्यानंतर शेतीवाडी, त्यानंतर मत्स्यपालन असे एक उद्योगधंदे त्याने केले. आज तो आगरी समाज आपण पाहू शकताय तो बऱ्याच ठिकाणी विखुरला गेलाय. अलिबाग आपण पाहू शकताय, तर रायगड, भिवंडी, कल्याण, ठाणा, पालघर असू द्या, वसई असू द्या, ह्याच विभागाने तो जास्तीत जास्त संख्येने पाहायला मिळतो. चला क्षेत्ररक्षण साधून घ्या, जास्त वेळ जातो लक्षात ठेवा. सचिन काका पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना. चला प्लीज सचिन काका थोडीशी घाई करा मित्रांनो. उद्या सामने 4 वाजता संपले तरी चालतील, परंतु दिलेल्या वेळेनुसारच आपण चालू करायचे. सचिन गोलंदाजी मार्कवर. यावेळेला उजव्या शीच्या बाहेर पंच वळत्यात, खराब चेंडूचे संकेत देतात. विरल नायर सर आम्हाला दर्शवतात की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव पुढे सरसावली. 14 वरून 15 धावा धावफलकावर बघायला मिळतात. 66 धावांचा पाठलाग करायचा असेल तर आता तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. 9:30 वाजता सकाळी हजर राहायचं आहे दोन्ही संघांना. उद्या सकाळी याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. ही लाईन लेंथ खूप खराब आहे. सचिन दीपेश एका बाजूने यष्टी रक्षकाच्या भूमिकेत बघायला मिळतात. या 3 वर्षापूर्वी बेस्ट एसटी रक्षक आगरी समाजामध्ये कोण असेल तर नो डाऊट दीपेशचं नाव होतं. परंतु दीपेश 2 वर्षापासून थोडासा क्रिकेट पासून दूर आहे, परंतु या वेळेला पुन्हा एकदा मैदानात बघायला मिळतो आपल्याला. सचिन काका मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव निघून जातोय. सुरेख पहिलं षटक त्यानेच हाताळलं होतं. 6 धावा खर्च केले होते. त्यानंतर आता गोलंदाजी करताना बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल आले. त्यानंतर सुधारणा केलं असं म्हणा हरकत नाही आहे. डॉट बॉल येतोय, परंतु इकडे गिअर चेंज करावं लागेल. डॉन किलर बिरवाडी टीमला ह्या मॅच मध्ये विजय संपादन करायचा असेल तर इकडे टॉप गेअरने प्रवास करावा लागेल. पुन्हा एकदा फसवा चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय मिस्टर सचिन पाटील अर्थातच काका. अप्रतिम गोलंदाजी, खरोखरच कौतुक करावं लागेल. तर इथे रेफल केलंय. 3ऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाने 3ऱ्या पंचांची मदत घेतली गेली. वाईड बॉल आहे की नाही हे मात्र चेक केलं जाईल. इथे 3रे पंच आमचे अजित म्हात्रे सर इथे येतील, आलेले आहेत. 3ऱ्या पंचांची मदत घेतली जाते. 3रे पंच डिसिजन देतील. तोपर्यंत डिसिजन पेंडिंग आहे कोर्टामध्ये. ही केस आता पाठवलेली आहे.
हायकोर्टात. तर फेअर डिलिव्हरी आहे, चेंडू चांगला आहे आणि एक रिव्ह्यू संपलेला आहे तुमचा. आता तुमच्याकडे फक्त एक रिव्ह्यू शिल्लक राहिला आहे. तुम्ही DRS वापर करतील तर तो सक्सेसफुल झाला तर तुम्हाला कंटिन्यू मिळेल. जर अनसक्सेसफुल झाला तर तुमचा एक रिव्ह्यू इथे संपलेला आहे. आता हे लक्षात ठेवायचं आहे डॉन किलर बिरवाडीने. सुरेख गोलंदाजी पाहायला म्हणते. पहिले 2 चेंडू वाईट, त्यानंतर 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव येत आहेत. ही खराब लाईन ते पंचांच्या दिशेने वळतायत. विरल नायरचं दोन्ही समांतर करत आहेत. इथे गोलंदाजाला दंडित केलं जाते. टीम जाऊन पोहोचेल 17-17 या अंकावर. पुणे एकदा गोलंदाज सचिन सज्ज होताना बघायला मिळेल. बॉलर तयार होतोय. डाव्या हाताचा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. यावेळेस वेट अँड वॉच केलं क्षेत्ररक्षक आहे. विश्वासला बेट करून चेंडू होईल फरार. सीमारेषा पार. APL चौकार 4. वैभवच्या बॅट मधून 4 धावा येताना आपल्याला पूलचा फटका पॉवरफुल बघायला मिळाला. शॉर्ट लेनचा चेंडू होता. उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन पूल केला चेंडू. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाते. 1 बाउंड चौकार. या 4 धावेनंतर धावसंख्या 21. 21 धावा धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ होतोय. इथून सुरेख अप्रतिम. पुन्हा एकदा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पूर्णपणे सफल झालेला आहे फलंदाज आणि हेच कारण आपण बघतोय की पंच तटस्थ आहेत. पंचांनी मात्र कुठल्याही प्रकारचा डिसिजन इथे दिलेला नाही. फलंदाज थोडासा नाराज आहे. तुमची नाराजी असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. तुमच्याकडे पर्याय आहे. नाराजी दाखवून काही होणार नाही. पण फलंदाजाला माहिती आहे कारण आपण सफल झाला, त्याच कारणाचा वाईट बॉल दिला गेला नाहीये. 21 धावा स्कोर काढावा लागतात. पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू. स्वतःवर नाराज पाहायला मिळतात. सचिनच्या चेहऱ्यावर बघा स्माइल किती. रिप्ले मध्ये आपण बघितलं सचिन सुद्धा हसलाय. कारण आता वाईट बॉल होता तर तू बॅट घातली मध्ये. कारण सचिनला सुद्धा माहिती आहे क्रीजच्या बाहेर चेंडू होता. अक्षरशः इथे बॅट लावायची गरज नव्हती. सचिनची स्माइल बघा सगळं काही सांगून जाते. 5 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 21. 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. 3रं षटक प्रगतीवर. पुन्हा एकदा काय जबरदस्त पुढ्यात चेंडू टाकला होता. चेंडू यष्टीरक्षक दीपेश पाटील यांच्या हातामध्ये निघून जातोय. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. रिप्ले मध्ये बघा सफल झाला होता. उजव्या यष्टीच्या बाहेर आला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. यष्टीरक्षक दीपेशच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि 9 या षटकात बघा 5 तब्बल डॉट बॉल झाले. चला प्लीज थोडंसं क्षेत्ररक्षण घाई करा. बघा 3 षटकांचा खेळ आहे. लगेच तुम्ही सुरुवात करायची आहे. हा सामना संपल्यानंतर खेळपट्टीची जी डागडुगी करायची आहे ती ह्या सामन्यानंतर केली जाईल. उद्याच्या दिवसामध्ये सगळं तुम्हाला नवीन मिळेल. परंतु इथून 3 षटकांचा जो खेळ आहे तो लवकरात लवकर संपवला पाहिजे. 18 चेंडू विजयासाठी 45 धावांचं लक्ष्य समोर आहे डॉन किलर बिरवाडीच्या. हे 2 गुण कोणता संघ घेऊन जाईल हे बघणं तितकंच महत्वाचं आहे. कारण गुणतालिकेत फेरबदल होणार आहे. इथे आपण बघणार आहोत तानसा किंग सकाळच्या सत्रामध्ये एक सामना हरला होता. 71 धावा धावफलकावर लावून सुद्धा हरला होता. तदनंतर आपण बघितलं डॉन किलर बिरवाडीला संधी होती विजयाची, परंतु शेवटच्या षटकामध्ये डॉन किलर बिरवाडी संघ पराभूत झाला होता. इथून दोन्ही संघांना समान संधी आहे सध्याच्या स्थितीला. परंतु थोडासा वरचढ आपल्याला बघायला मिळतोय इथे तानसा किंग. रोहिदास किनी 8 धावा आणि 2 विकेट घेतले होते पहिल्या षटकामध्ये. तोच रोहिदास एका बाजूने येते तर डॉनला डॉन सारखी कामगिरी करावी लागेल. आता 18 चेंडू आहेत. 45 धावांची आवश्यकता म्हणजे 15च्या सरीसरीने इथे धावा उभ्या करायच्या आहेत. 2 मोठे फटके येणं खूप नितांत गरज असेल. इकडनं प्रयत्न करावा लागेल. रोहिदास किनी गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. ऑन साईड खाण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक लॉंगरवरनं पुढे येतोय. 1च धाव असेल. एकेरीने तुमचं काम होणार नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला मोठे फटके इथे खेळावे लागतील. टीमची टोटल सध्या जाऊन पोहोचलंय 22 या अंकावर. याच स्वप्नील पाटीलच्या नावावर अग्री प्रीमियर लीग मध्ये 5 चेंडू आणि 5 षटकार आहेत. रोहिदास किनी बॉलर तयार. गोलंदाजी मार्क वरून पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार होताना आपल्याला बघायला मिळतोय. बघा क्रीज मध्ये किती आतमध्ये उभा आहे फलंदाज. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. वैभव पाटील आम्ही आमच्या गुणलेखकाला एक प्रश्न विचारतोय कौस्तुभ पाटीलला की आतापर्यंत किती चेंडू निर्धाव खेळलाय. 11 चेंडू मध्ये डॉट बॉल किती खेळलाय वैभव?
7 चेंडू निर्धाव खेळलाय वैभव आणि 11 चेंडूमध्ये केवळ 7 धावा त्याच्या बॅटमधून आले. जर तुम्हाला 6 षटकामध्ये 66 धावा करायच्या आहेत तर 11 चेंडूमध्ये तुमची 22 धावांची खेळी असायला हवी होती. इथे 11 चेंडू आणि 7 धावा पूर्णपणे बांधून ठेवलंय गोलंदाजांनी. इथे बघूया विश्वास पाटील चेंडूच्या खाली आणि विश्वासचा दुसरा झेल. विश्वास पाटील कमालीचं प्रदर्शन करताना आपल्याला बघायला मिळतंय. ऑक्ले कंपनीचा गॉगल त्याच्या कॅपच्या वर आपल्याला बघायला मिळतोय आणि काय सुरेख झेल घेताना आदित्य त्याचं अभिवादन करतोय. देऊया डीजेला एक सुरेख संधी. नूतन नगरी क्रिकेट खेळतो माझा पालघर वसईतील 18 गावचा गरी. थँक्यू विश नेटवर्कच्या माध्यमातून बघा काय सुंदर चित्र आपल्याला बघायला मिळतंय लाईव्हच्या माध्यमातून. सूर्याला टिपलं गेलं इथे जबरदस्त. पुन्हा एकदा रोहिदास किणी यावेळेला नारायण वजीच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळतोय. आदित्य पुढे सरसावला चेंडूला क्षेत्ररक्षण केलंय फेकलंय तोपर्यंत एकच धाव. स्वप्नील पाटीलने स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. आता हात खोलावे लागतील. जे कार्य तुम्ही या आधीच्या APL मध्ये केलं होतं 5 चेंडूवर 5 षटकार मारले होते त्याची पुनरावृत्ती करावी लागेल इथे जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर. 66 धावांचं यशस्वी पाठलाग करायचा असेल तर चौकार षटकार मारावे लागतील. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. दीपेश पाटील कडून थोडीशी चुकी होते. थोडेसे पुढे आले होते झेल घेण्यासाठी आणि झेल सुटतो इथे. धावसंख्या आपण बघितली तर स्थिरावलेली आहे. बघा रिप्ले मध्ये आपण बघू शकता चेंडू खूपच वर गेला होता. दीपेश पाटील थोडेसे पुढे गेले होते आणि मग मात्र हात मागे केले होते त्यांनी झेल घेण्यासाठी. झेल सुटलेला आहे इथे. स्वप्नील पाटीलने धाव घेतली नाही. विश्वास आहे स्वतःवर चौकार षटकार मारेन मी असं त्यांना स्वतःला वाटत असेल. षटक संपलेला आहे 4 षटकांचा. एक चेंडू आहे 3.5 षटकांचा खेळ होतोय. थोडस डिजिटल स्कोरर मध्ये चुकी झाली होती. या वेळेला आपण बघतोय निर्धाव चेंडू अप्रतिम अविश्वसनीय गोलंदाजी करताना रोहिदास किणी. बघा 2 फक्त धावा खर्च केल्यात. नितीन पाटील सर 2 षटकं हाताळली 10 धावा आणि 3 गडी बाद केले. कौतुक करावं लागेल रोहिदासचं. जेवढं आपण कौतुक करू ना तेवढं कमी आहे इथे. सुरेख अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. 12 चेंडू मागे अवघ्या 10 धावा खर्च केल्या. 3 विकेट्स प्राप्त केल्या. योगेशने चांगली गोलंदाजी काकांनी चांगली गोलंदाजी केलंय आणि पूर्ण दबदबा या मॅच मध्ये निर्माण केलाय. आता 12 चेंडू आहे तुमच्याकडे आणि 43 धावांची आवश्यकता. आता थोडंसं कठीण आव्हान झालंय. विशेष म्हणजे या डावामध्ये 4 षटकं हाताळली गेलीत आणि त्यांचा मुख्य गोलंदाज ज्यांचं प्रमुख अस्त्र म्हणून ओळखलं जाते मोहित मडवीने अजून गोलंदाजी केली नाही. म्हणजे चांगली गोलंदाजीचे अटॅक चांगली गोलंदाजीचे लाईन त्यांच्याकडे आहे तानसा किंगकडे. कारण मोहित मडवी हा एक तेच गोलंदाज आहे परंतु मोहित मडवी फक्त 1 षटक हाताळतोय म्हणजेच गोलंदाज पुरेपूर आहेत त्यांच्याकडे. चला 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी जर आपण बघितल्या तर 43 धावांचं लक्ष समोर आहे. 12 चेंडू आणि 43 धावा. डॉन किलर बिरवाडीला विजयासाठी 43 धावांची गरज आहे 12 चेंडू मध्ये. आता एक सूर्यनारायण असताना चाललाय पण तो एक नारायण या मैदानाच्या आतमध्ये तळपेल का प्रयत्न परंतु सुरेख अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. आज मात्र गोलंदाजाचा दबदबा राहिलाय या मॅचचा विचार केला तर या इनिंगचा विचार केला तर. चांदीप गटातील हे 2 खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. एका बाजूने मोहित मडवी दुसऱ्या बाजूने नारायण वझे. हे दोन्ही मोठी नावं आहेत. हे चांदीप गटाचा विचार केला आगरी समाजाचा विचार केला तर 2 मोठी नावं आहेत चांदीप गटातील. सुरेख बोटातली जादू काय ती दाखवतोय मोहित. पुन्हा एकदा यावेळेस शपालून करण्याचा प्रयत्न केला. इंटू द गॅप मध्ये चेंडू सरळ निघून जातोय. सीमा रेषा पलीकडे 4 चौकार. 26 चेंडूंचा खेळ इथे झालेला आहे. डॉन किलर बिरवाडीचा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये 15 चेंडू तब्बल निर्धाव खेळले गेलेत. जर तुम्ही 66 धावांचा पाठलाग करतील आणि 15 चेंडू निर्धाव खेळतील तर तुमची स्थिती हीच असेल. 10 चेंडू आणि 39 धावा. म्हणजे 2.5. नारायणने जर सामना जिंकून दिला तर अमित पाटील कोपर यांच्याकडून एक बॅट तुम्हाला बक्षीस देण्यात येणार आहे. अमित पाटील कोपर यांच्याकडून हे बक्षीस आहे नारायण वझेसाठी. जर सामना जिंकवला तर तुम्हाला एक बॅट मिळेल. 15 चेंडू म्हणजे जवळजवळ 2.5 षटक निर्धाव गेलंय या मॅचचा विचार केला तर. आता 9 चेंडू आहेत
आणि 38 धावांची आवश्यकता. या ओव्हरमध्ये 1 ते 2 मोठे हिट खूप गरजेचं असेल. प्रयत्न करावा लागेल स्वप्नील पाटील अर्थातच डॉन ह्याला हवाई सफर इकडनं करावा लागेल, कारण लांबचा प्रवास आहे. त्यासाठी तुम्हाला रिक्षा बसने जाऊन फायदा नाहीये, प्लेनने तुम्हाला प्रवास करावा लागेल. यावेळेस इथे हवाई सफर पुन्हा एकदा विश्वास फ्रेम मध्ये येत आहेत. विश्वास पाटील झेल सोडणार नाहीये आणि इथे दुसरा झेल टिपला विश्वासच्या माध्यमातून फलंदाजाला मात्र परतावा लागतंय. विश्वास आतापर्यंत 2 झेल घेतले, 3 घेतलेत, परंतु 2 झेल त्याने एका पायावर राहून जे घेतलेले आहेत. ही ताकद आहे विश्वासची. बघा आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. विजयासाठी अजूनही 38 धावांचं लक्ष समोर आहे. 8 चेंडू आणि 38 धावा, 28 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. ज्या 28 धावा करण्यासाठी तुम्हाला 4.4 षटकांचा वेळ लागला, तिथे तुम्हाला 8 चेंडूमध्ये 38 धावा अजून करायच्या आहेत. म्हणजे हे आव्हान थोडंसं तुमच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. गौरव किणी येतोय, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, 40+ हिरो आहे, परंतु इथे तुम्हाला तुमच्या संघासाठी काहीतरी करून दाखवावं लागेल. आता 2 चेंडूवर 2 बिग हिट करावा लागतील तर या मॅच मध्ये संधी असेल. 8 चेंडू 38 धावांची आवश्यकता. टॉस बॉल होता, एक धाव परिपूर्ण केली जाईल. शॉट फायनल रिजन मध्ये चांगला नेम इथे प्रयत्न केला. एक धाव अतिरिक्त खर्च करतायत. बँक बॅलन्स जास्त असेल तर अशी एक धाव खर्च केली तरी आवश्यकता काही फरक पडणार नाहीये. तुमच्याकडे धावा जास्त आहेत म्हणून अशी फिकी होते. 7 चेंडू आणि 36 धावा. एक निर्धाव चेंडू सामन्याचं पूर्णपणे चित्र बदलेल. त्यानंतर एक निर्धाव चेंडू पूर्णपणे तांसा किंगला सामन्यामध्ये आणेल. 4.5 षटकांचा खेळ होतोय. 30 धावा धावफलकावर. इथून सुरेख लाईन लेंथवर गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळेल. आता 6 चेंडू 36 धावा. चेतन पाटील, त्याच्यानंतर आपण बघितलं तर अमित पाटील, त्याच्यानंतर आपण बघतोय भावेश पाटील नवसई, त्याच्यानंतर आपण बघितलं तर कल्पेश पाटील, हा सुद्धा उमरोळीचा एक खेळाडू आहे. आकाश तरेने तो कारनामा 4 वेळा केलाय. या 5-6 खेळाडू असे आहेत आगरी समाजाचे ज्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारलेले आहेत आणि ते 6 षटकार पुन्हा एकदा तुम्हाला मारावे लागतील, तेव्हाच तुम्ही या सामन्यामध्ये विजय संपादन करू शकता. नारायण वजे एका बाजूने आहेत आणि 6 चेंडू आणि 36 धावांचं लक्ष समोर आहे. 6 चेंडू 36 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर कोण असेल? ओमकार. ओमकारच्या हातामध्ये चेंडू, 36 धावांचं लक्ष समोर आहे. ओमकारला काय करायचं आहे तर फक्त एका चेंडूवर 6 पेक्षा कमी धावा द्यायच्या आहेत तर तुमचा विजय निश्चित आहे. नारायण वझेला काय करायचं आहे? प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवायचा आहे, तो सुद्धा 6 धावांसाठी. म्हणजे नारायण वझेसाठी हे अशक्य आहे. तर ओमकार एका बाजूने हिरो ठरू शकतोय. परंतु क्रिकेट आहे. भाडोली प्रीमियर लीग मध्ये तब्बल 45 धावा आल्या होत्या एका षटकामध्ये. तर त्या पद्धतीचं षटक हाताळलं जाईल का इथे? ओमकार 6 चेंडू 36 धावांचं लक्ष समोर आहे. 6 चेंडू 36 धावा. यावेळेला पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार, परंतु 1 बाउन्स चौकार जातोय. आता कुठेतरी आपण बघतोय 5 चेंडू आणि 32 धावा. म्हणजे 5 फेअर डिलिव्हरी झाल्या तरी सुद्धा तांसा किंग संघ विजयी होऊ शकतो. फक्त तुम्हाला चेंडू योग्य टप्प्यावर टाकायचे आहेत. 5 षटकार जरी आले तरी सुद्धा तांसा किंग विजयी होऊ शकतोय. कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त चेंडू हाताळता कामा नये. 5 चेंडू आणि 32 धावा. 5-32चं इक्वेशन, परंतु कमी फरकाने जिंकण्याची संधी असेल. रन रेट तुमचा वाढू शकतोय. जरी सामना जिंकला नाहीये तरी 1-2-3 मोठे षटकार जरी आले ना तरी कमी फरकाने पराभव होईल. प्रयत्न तर करावा लागेल. चांगला प्रयत्न जरूर केला होता. थोडासा कमी ताकद येथे पडले गेली. एकंदर आपण बघू चौकार आलाय. हा जर षटकार आला तर मॅच मध्ये अजूनही मजा आली असती. परंतु 5 चेंडू 32 धाब्यांची आवश्यकता. 5 चेंडू 32 धावा. गोलंदाज ओमकार तयार होताना आपल्याला बघायला मिळतोय. सुरेख फटका आहे. गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून मारलेला हा फटका आपल्याला बघायला मिळतोय. मोहित मडवीच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलेला आहे. इथे गडी बाद होतोय. आता 4 चेंडू आणि विजयासाठी 32 धावा. मनीष गावड इन ऍक्शन मध्ये फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. त्यांची खूप मोठी स्पर्धा सफाळे प्रीमियर लीग येत्या सोमवारपासून याच मैदानावर आणि याच खेळपट्टीवर आपल्याला बघायला मिळेल. बुधवारपासून सुरू आहे. 5 दिवसांचा खेळ असेल तो. बुधवार ते रविवार क्रिकेटचा महासंग्राम.
त्याच्यानंतर याच मैदानावर यंगस्टर चषक माखणे ही स्पर्धा असेल. त्यानंतर पुन्हा एकदा माखणे प्रीमियर लीगचा थरार अनुभवायला मिळेल. म्हणजे हे मैदान पूर्णपणे विजय आहे. 4 चेंडू विजयासाठी 32 धावा. चार चेंडू 32 धावा. गोलंदाज ओमकार, गोलंदाजी ट्रॅक वर आपल्याला बघायला मिळेल. मनीष गावड या पिच मैदान बनवण्यासाठी खूप मेहनत घेतलंय पहिल्या दिवसापासून. बघूया एखादा षटकार खेचतायत की. हो प्रयत्न जरूर केला होता. चेंडूबाईचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. अजित गावड खूप मेहनत घेत आहेत. मी पहिल्या दिवसापासून बघतोय अजित गावड यांना. खेळपट्टी रंगरंगोटी करण्यापासून तर खेळपट्टीची दुरुस्ती. आता संध्याकाळच्या सत्रामध्ये जेव्हा सामना संपतोय तेव्हा अजित गावड तयार राहतील तिकडे. अजित गावड पहिल्या दिवसापासून तर या सामन्याला सुरुवात होण्याच्या 10 दिवस अगोदरपासून खरोखरच मैदान खेळपट्टी बनवण्यासाठी खूप मोठं योगदान आहे अजित गावड यांचं. वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. विजयासाठी 31 धावांचं लक्ष समोर असेल. 35 धावा धावफलकावर. विजयासाठी 3 चेंडू आणि 31 धावा. 3 मध्ये एखाद 2 मोठे फटके येतील का? शेवटचे 3 बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल. या इनिंगचा आपण विचार केला तर 20वा डॉट बॉल एकंदरीत कस्तुरजी पाटील आम्हाला दर्शवतात. 34 चेंडू मध्ये 20 डॉट बॉल म्हणून सर. 34 चेंडू मध्ये 20 डॉट बॉल म्हणजे तुम्हाला पराभव आणि पराभवच पत्करावा लागेल. हे मैदान जर आपण बघितलं ना नितीन पाटील तर इथे जवळजवळ 15-20 दिवसापूर्वी तुम्ही आले ना तर एक 4-4, 5-5 फूट उंच असं गवत होतं. यावेळेला षटकार येतोय. 1 चेंडू मध्ये 31 धावांची गरज असताना मनीष गावड यांच्या बॅट मधून षटकार आलाय. तर एवढं गवत असताना सुद्धा अजित गावड, त्याच्यानंतर विक्रम गरत, वैभव गरत, प्रशांत किणी या आणि त्यांच्या पूर्ण टीमने, हे चौघे मुख्य कलाकार होते हे सर्व करण्यासाठी. आणि त्यांनी या मैदानावर साफसफाई करण्यापासून तर आज हे सुसज्ज मैदान दिसतंय हे या चौघांच्या मेहनतीमुळे. आणि त्यांनी अथक परिश्रम घेतले, अथक मेहनत घेतली म्हणून हे मैदान तयार झालंय. आणि खेळपट्टी सुद्धा खूप छान पद्धतीने बनवलेली आहे. या सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच मुकेश, विकेट आखणीकरिता मुकेश यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली, त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. मॅच समरी आपण बघतोय. फुल मॅच समरी. तांसा किंग 65 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. त्याच्यानंतर डॉन किलर बिरवाडी 5 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावा केल्या. नारायण वजने 10 धावा केल्या. विशाल घरत 9 धावा. वैभव पाटील 7, मनीष गावड 6 4 चेंडू मध्ये. त्याच्यानंतर पहिल्यांदा आदित्य पाटील उमरोळीचा हा